मित्रांनो, जाणून घेऊया शत्रुहंता योग काय असतो। आपल्या कुंडलीत आहे, जसे आम्ही अन्य व्हिडिओ बनवलेत की प्रत्येक घरातून काय पाहावं, तर कुंडलीतल्या 6व्या घरातून शत्रूंचा विचार केला जातो। जेव्हा आपल्या कुंडलीच्या या 6व्या घरामध्ये मंगल महाराज, शनी महाराज किंवा राहू महाराज यापैकी कोणीही एक ग्रह विराजमान असेल तर आपल्या कुंडलीमध्ये शत्रुहंता योग झाला हे आपण जाणून घ्यावं। शत्रुहंता योगामध्ये काय होतं, तर यापैकी कुठलाही एक ग्रह जर तिथे उपस्थित असेल तर आपल्याला कधीही कुठल्या प्रकारची शत्रुबाधा कधीच होणार नाही किंवा शत्रूपासून त्रास कधीच होणार नाही। शत्रू आपले असतील तर ते आपल्या या योगामुळे, कुंडलीतील शत्रुहंता योगामुळे निश्चितपणे आपल्यापासून हार खातील, पराभूत होतील, पराजित होतील आणि आपल्या जीवनातून निघून जातील। त्याच्यामुळे हा शत्रुहंता योग हा अत्यंत उपयुक्त असतो। ज्यांच्या कुंडलीमध्ये हा शत्रुहंता योग असेल कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि असं काही आपल्यासोबत घडलं असेल की कुठलाही शत्रू आपल्यासाठी निर्माण झाला आणि त्याचं उच्चाटन आपल्या समोर झाले तर आपण निश्चितपणे आम्हाला कळवावं। आणि अशा प्रकारचे अन्य व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद। जय श्रीराम।